उजनी आणि वीर धरणाच्या पाण्यामुळे पंढरपुरात भीमा अर्थात चंद्रभागा नदीनं इशारा पातळी ओलांडून धोक्याच्या पातळीकडे आजचा वाटचाल सुरू केली आहे। 443 मीटरचा इशारा पातळी ओलांडली आहे। भीमा नदी प्रवाहित होते। सध्या भीमा नदीत 1,06,000 इतका विसर्ग होतोय, तर नदीकाठच्या व्यासनारायण झोपडपट्टीमध्ये पाणी शिरायला तर सुरुवात झाली आहे। आणि याचबाबत थेट चंद्रभागा नदी काठावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी। उजनी आणि वीर धरणातील पाण्यामुळे पंढरपुरात भीमा अर्थात चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झालेली होऊ शकतोय। आपण बघतोय की हाच जो भीमेचं पात्र आहे ते दुथडी भरून वाहतंय आणि ह्याच भीमेच्या पात्रानं आता पात्र सोडून पाणी थेट शहरात घुसण्यास सुरुवात केली आहे। आपण आहोत व्यासनारायण झोपडपट्टी परिसरात की यामधीलच असणारी सुरुवातीच्या ज्या या झोपड्या आहेत ही घरं आहेत, या घरांमध्ये पाण्याचा शिरकाव केलेला आहे आणि हेच पाणी आता हळूहळू इतर झोपडपट्टीच्या सखल भागामध्ये शिरण्यास सुरुवात झालेली आहे। खरं तर 443 मीटरवर चंद्रभागा नदीची इशारा पातळी आहे आणि हीच इशारा पातळी ओलांडून चंद्रभागा नदी आता 445 मीटर असणाऱ्या आपल्या धोक्याच्या पातळीकडे वाटचाल करते। अद्यापही काल सोडलेला जो 1.25 लाखाचा विसर्ग आहे तो येणं बाकी आहे। तो आज दुपारपर्यंत पंढरपुरात येणं अपेक्षित आहे। अद्यापही उजनी धरणातून 91,000 क्युसेकचा विसर्ग येतोय। सद्यस्थितीला दौंडमधून उजनीत येणाऱ्या विसर्गाचं प्रमाण जरी कमी झालं असलं तरी उजनीतील जो विसर्ग आहे तो मात्र कायम आहे। वीर मधील विसर्ग मात्र आता मंदावला गेलाय। त्यामुळे काही अंशी थोडा दिलासा जरी असला तरी सोडलेलं मोठ्या प्रमाणावरचं पाणी ते मात्र पंढरपुरात येण्यास सुरुवात होईल। आपल्यासोबत याच परिसरातील काही नागरिक आहेत। कधीपासून पाणी येते वाढायला सुरुवात झाली? 2 दिवस झाले वाढ लागली। पण इतर आज घरं राहत होती लोक कुठे आता हलवलेत का? हलवलेत तिकडे म्हणजे ठेवलेत। रायगड बोल हा कसं वाढतं? किती वाढतंय पाणी? हळूहळू वाढतंय। हळूहळू हळूहळू आता काल रात्री कुठं होतं पाणी, आता कुठं? तरी एक नंबर घरापाशी होत। एक नंबर घरा. आता हे फक्त 4-5 नंबर घरापर्यंत आले। आता यांच्या घरात पाठीमागून बसलेला, आता यांना स्थलांतरित करायचं तिकडे, स्थलांतरित करा। दरवर्षी पाण्याची ओरड आहे दरवर्षी। खर तर काल रात्री जे होतं आपण पाहू शकतो स्थानिक नागरिकांच्या मतात 1 नंबर घरापाशी पाणी होतं। आता मात्र ही 3 ते 4 घरं जी आहेत ती संपूर्णपणे या घरांना पाण्याला वेढा दिला, या घरांमध्ये पाण्याचा शिरकाव झालाय। त्यामुळे पंढरपूर मधली जी पूरस्थिती आहे ती आता काही अंशी गंभीर होत असताना दिसते। यामध्ये काल रात्री नागरिकांचं स्थलांतर देखील करण्यात आलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडेसह संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, पंढरपूर।